नमस्कार. आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल बोलणार आहोत. तर हा एक ॲडव्हान्स टेन्स आहे. तो कसा वापरायचा आणि त्याचा काय उपयोग आहे, ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता ह्याच्यामध्ये एखादी ॲक्टिव्हिटी हे सांगण्यासाठी दाखवायचं, ह्याच्यासाठी एक टाईमलाईन दिलेली आहे. तर पास्ट, प्रेझेंट आणि तुम्ही फ्युचरमध्ये इथे कळू शकतं, की तो फ्युचर परफेक्ट टेन्स कुठे काम करतो ते. What is the future perfect continuous tense? Future perfect continuous tense काय आहे? It is used to describe an action that will have been continuing for a period of time up to a specific point in the future. एखाद्या ठराविक वेळेसाठी एखादी ॲक्टिव्हिटी भविष्यात सुरू असेल, तर त्याच्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. फ्युचर इज इक्वल टू ड्युरेशन प्लस कंटिन्युटी बिफोर अ फ्युचर मोमेंट. म्हणजे काय? तर फोकस काय आहे याच्यावर? तर एखादी भविष्यातल्या क्षणापर्यंत क्रिया चालू असेल, तर आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. एक्झाम्पल बघूया, उदाहरण. बाय 2027 आय विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 10 इयर्स. 2027 पर्यंत मी 10 वर्ष इंग्लिश शिकवत असेल. When do we use the future perfect continuous tense? Future perfect continuous tense आपण केव्हा वापरतो? We use it to emphasize how long an action will continue till a future time. म्हणजे भविष्यातल्या एखाद्या वेळेपर्यंत एखादी क्रिया सुरू होती आणि ती किती काळासाठी चालू होते, हे ह्याच्यावर भर देण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. शो an action that starts before and continues up to a future point. भविष्यातल्या एखाद्या बिंदूपर्यंत एखादी कृती चालू झाली आणि सुरू होती, हे सांगण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. एक्सप्लेन फ्युचर रिझल्ट्स कॉज्ड बाय लाँग ॲक्शन्स. भविष्यातले परिणाम मोठ्या कृतीमुळे झाले, हे सांगण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. एक्झाम्पल बघूया, उदाहरणं. बाय 9 PM शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 4 hours. म्हणजे 9 वाजेपर्यंत ती 4 तास अभ्यास करत असेल. नेक्स्ट इयर वी विल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर अ डिकेड. नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत आम्ही इथे 10 वर्ष राहत असू. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्म्युला. त्याचं स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस टाइम फॅक्टर. जो टाइम फॅक्टर आहे, वेळेचा जो मुद्दा आहे, तो इथे अनिवार्य आहे. कुठे? तर पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर म्हणजे एकवचनी, अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह. आय विल हॅव बीन वर्किंग फॉर 5 hours बाय इव्हनिंग. संध्याकाळपर्यंत मी 5 तास काम करत असेन. ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून ड्रायव्हिंग करत असेल. शी विल हॅव बीन प्रॅक्टिसिंग इंग्लिश फॉर 2 years बाय 2027. 2027 पर्यंत ती 2 वर्ष इंग्लिशची प्रॅक्टिस करत असेल. इट विल हॅव बीन रनिंग स्मूथली फॉर मंथ्स. महिन्यांसाठी ते व्यवस्थित चालत असेल. एखादी गाडी म्हणू शकतो किंवा वस्तू म्हणू शकतो. यू विल हॅव बीन प्रिपेअरिंग वेल फॉर वीक्स. तुम्ही आठवड्यांसाठी तयारी करत असाल. प्लुरल सब्जेक्ट बघूया. प्लुरल म्हणजे अनेक वचन, अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह. यू विल हॅव बीन लर्निंग ग्रामर फॉर अ लाँग टाइम. बराच कालावधीसाठी तुम्ही ग्रामर शिकत असाल. वी विल हॅव बीन टीचिंग ऑनलाईन सिन्स 2027. 2027 पासून आम्ही ऑनलाईन शिकवत असू. दे विल हॅव बीन वेटिंग फॉर 3 hours बाय नून. दुपारपर्यंत ते 3 तासासाठी वाट पाहत असतील. नेगेटिव्ह फॉर्म्युला, नकारार्थी स्ट्रक्चर बघूया आपण. सब्जेक्ट प्लस विल नॉट किंवा वोंट. वोंट पण आपण शॉर्ट फॉर्ममध्ये वापरतोय. हॅव बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस टाइम फॅक्टर. इथे पण वेळेचा मुद्दा अनिवार्य आहे नकारार्थी वाक्यांमध्ये. सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर म्हणजे एकवचनी, नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी.
आय विल नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर लॉंग. मी बराच काळ अभ्यास करत नसेल. ही वोंट हॅव बीन अटेंडिंग क्लासेस सिन्स जून. जूनपासून तो क्लास अटेंड करत नसेल. शी विल नॉट हॅव बीन स्लीपिंग प्रॉपरली फॉर वीक्स. आठवड्यांसाठी ती व्यवस्थित झोपत नसेल. इट वोंट हॅव बीन फंक्शनिंग वेल फॉर डेज. दिवसांसाठी ते व्यवस्थित काम करत नसेल. यू विल नॉट हॅव बीन फोकसिंग प्रॉपरली बाय एक्झाम टाईम. तू परीक्षेच्या काळात एकाग्रतेने करत नसशील. प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल म्हणजे अनेकवचनी, नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. यू वोंट हॅव बीन फॉलोइंग द रुटीन फॉर मंथ्स. तुम्ही आठवड्यांसाठी दिनचर्या फॉलो करत नसाल. फॉलो करत नसाल म्हणजे त्याचं पालन करत नसाल. वी विल नॉट हॅव बीन इग्नोरिंग फीडबॅक सिन्स लास्ट इयर. मागच्या वर्षापासून आम्ही प्रतिसाद किंवा फीडबॅक दुर्लक्ष करत नसू. दे वोंट हॅव बीन प्रॅक्टिसिंग डेली बाय द टुर्नामेंट. टुर्नामेंटपर्यंत ते प्रॅक्टिस करत नसतील. आता इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ, त्याचं स्ट्रक्चर काय ते बघूया पहिलं आधी. विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस टाइम फॅक्टर. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ. विल आय हॅव बीन इम्प्रूव्हिंग माय फ्लुएन्सी फॉर अ इयर बाय जून. जूनपर्यंत 1 वर्षासाठी माझ्या फ्लुएन्सीमध्ये सुधारणा करत असू का? फ्लुएन्सी म्हणजे जे अस्खलित बोलणे, म्हणजे न अडखळता बोलणे. विल ही हॅव बीन वर्किंग लेट सिन्स मंडे. सोमवारपासून तो उशिरापर्यंत काम करत असेल का? विल शी हॅव बीन टीचिंग फॉर मेनी इयर्स बाय 2028. 2028 पर्यंत बरेच वर्ष ती शिकवत असेल का? विल इट हॅव बीन ऑपरेटिंग कंटिन्युअसली फॉर मंथ्स. ते सतत महिन्यांसाठी काम करत असेल का? विल यू हॅव बीन प्रिपेअरिंग सिरियसली बाय दी एक्झाम. एक्झामपर्यंत तू गंभीरपणे तयारी करत असशील का? प्लुरल सब्जेक्ट इंटरोगेटिव्ह, प्लुरल म्हणजे अनेकवचनी, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ. विल यू हॅव बीन प्रॅक्टिसिंग इनफ फॉर द टेस्ट. टेस्टसाठी तुम्ही पुरेशी प्रॅक्टिस करत असाल का? विल वी हॅव बीन लर्निंग इफेक्टिव्हली फॉर अ इयर. 1 वर्षासाठी, अ इयर म्हणजे 1 वर्ष. 1 वर्षासाठी आम्ही परिणामकारकरित्या शिकत असू का? विल दे हॅव बीन वेटिंग फॉर आवर्स बाय नाईट. रात्रीपर्यंत ते कित्येक तास वाट पाहत असतील का? आता WH क्वेश्चन्स म्हणजे WH प्रश्न, त्याचं स्ट्रक्चर बघूया. WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस टाइम फॅक्टर. इन WH क्वेश्चन्स टाइम कॅन बी एक्सप्लिसिट ऑर इम्प्लिसिट. म्हणजे काय, तर WH प्रश्नामध्ये जो वेळ आहे तो डायरेक्टली सांगितला असेल. एक्सप्लिसिट म्हणजे डायरेक्टली सांगणे, किंवा इम्प्लिसिट म्हणजे काय, इनडायरेक्टली सांगितला असेल. स्पेशली म्हणजे ठराविकरित्या हाऊ लॉंग किंवा वेनसाठी. फॉर टीचिंग क्लॅरिटी एक्झाम्पल्स बिलो इन्क्लूड टाईम. व्यवस्थित शिकवण्यासाठी आपण वेळ पण याच्यात समाविष्ट केलेली आहे. WH क्वेश्चन्स, WH प्रश्न बघूया. व्हॉट विल यू हॅव बीन डुईंग बाय टू नाईट. आज रात्री तू काय करत असशील? वेन विल शी हॅव बीन टीचिंग फॉर 10 years. ती केव्हा 10 वर्षासाठी शिकवत असेल? वेअर विल दे हॅव बीन वर्किंग सिन्स 2020. 2020 पासून ते कुठे काम करत असतील? हू विल हॅव बीन लीडिंग द टीम फॉर मंथ्स. महिन्यांसाठी कोण टीमचं नेतृत्व करत असेल? whom will you have been helping since morning. सकाळपासनं तू कोणाला मदत करत असशील? whose project will he have been managing for a year. कोणाचा प्रोजेक्ट तो वर्षासाठी मॅनेज करत असेल? why will she have been practicing daily for weeks. आठवड्यांसाठी ती का सराव करत असेल? which skill will you have been improving by next year. पुढील वर्षामध्ये तू कुठलं कौशल्य विकसित करत असशील? हाऊ विल दे हॅव बीन प्रिपेअरिंग फॉर दी एक्झाम. ते
परीक्षेची तयारी कशी करत असतील? हाऊ मच टाइम विल यू हॅव बीन स्पेंडिंग ऑन प्रॅक्टिस? किती वेळ तू सरावावर खर्च करत असशील? हाऊ मेनी आवर्स विल ही हॅव बीन स्टडिंग बाय मिडनाईट? मध्यरात्रीपर्यंत किती तास तो अभ्यास करत असेल? हाऊ लाँग विल यू हॅव बीन वर्किंग हिअर? टाइम आस्क्ड इम्प्लिसिटली म्हणजे काय? वेळ इनडायरेक्टली वापरलाय. किती काळ तू इथे काम करत असशील? हाऊ ऑफन विल दे हॅव बीन रिवायझिंग ड्युरिंग द मंथ? महिन्यात त्यांनी किती वेळा उजळणी केली असेल? हाऊ फार विल वी हॅव बीन ट्रॅव्हलिंग बाय इव्हनिंग? किती दूर आम्ही संध्याकाळपर्यंत प्रवास केला असेल? हाऊ ओल्ड विल द कंपनी हॅव बीन ऑपरेटिंग बाय 2030? 2030 पर्यंत किती काळ कंपनी काम करत असेल? कॉमन टाइम एक्सप्रेशन्स वेळ दर्शवण्यासाठी आपण काय वापरू शकतो या टेन्समध्ये? बाय टुमॉरो म्हणजे उद्यापर्यंत, नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत, 2027 पर्यंत, फॉर 2 आवर्स 2 तासांसाठी, 5 इयर्स म्हणजे 5 वर्षांसाठी, सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून, सिन्स 2020 म्हणजे 2020 पासून, बाय द टाइम इतक्या वेळेपर्यंत, प्लस प्रेझेंट सिंपल, सिंपल प्रेझेंट वापरून म्हणजे साधा वर्तमान काळ वापरून पण वाक्य बनवू शकतो. इथे की पॉइंट्स टू रिमेंबर, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. फिक्स फॉर्म म्हणजे काय? ठराविक स्ट्रक्चर आपण इथे वापरतोय. विल हॅव बीन प्लस वर्ब आयएनजी. अफर्मेटिव्ह अँड नेगेटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक. टाइम फॅक्टर इज मॅन्डेटरी. वेळेचा मुद्दा हा आवश्यक आहे इथे. एम्फसाइजेस ड्युरेशन नॉट कम्प्लिशन. इथे भर कालावधीसाठी दिला जातो, पूर्ण होण्यासाठी नाही. यूज मोर इन फॉर्मल, अकॅडमिक अँड ॲडव्हान्स्ड इंग्लिश. औपचारिक, शैक्षणिक, ॲडव्हान्स इंग्लिश म्हणजे वरच्या लेवलचं इंग्लिश वापरण्यासाठी याचा उपयोग केला जातो. क्विक कंपॅरिझन टिप. एक तुलनात्मक टिप बघूया आपण. फ्युचर परफेक्ट, रिझल्ट कम्प्लिटेड म्हणजे काय? फ्युचर परफेक्टचा भर कशावर आहे? रिझल्ट पूर्ण झाल्यासाठी फ्युचर परफेक्टचा यूज आहे. बाय 8 PM आय विल हॅव फिनिश द वर्क. एक्झाम्पल काय? 8 वाजेपर्यंत मी काम पूर्ण केलं असेल. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, ड्युरेशन कंटिन्यूड म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय? तर कालावधी चालू आहे. बाय 8 PM आय विल हॅव बीन वर्किंग फॉर 6 hours. 8 वाजेपर्यंत मी 6 तास काम करत असेल. कॉमन मिस्टेक्स, सामान्य चुका बघूया. आय विल बीन वर्किंग फॉर 2 hours. चूक काय आहे? तर हॅव मिसिंग आहे इथे. आय विल हॅव बीन वर्किंग फॉर 2 hours. शी विल हॅव बीन स्टडी फॉर इयर्स. इथे काय? आयएनजी फॉर्म पाहिजे. स्टडीचं स्टडिंग होईल. शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर इयर्स म्हणजे ती वर्षांसाठी अभ्यास करत असेल. नो टाइम फॅक्टर इन स्टेटमेंट्स म्हणजे स्टेटमेंटमध्ये टाइम फॅक्टर नसेल तर ही चूक आहे. ऑलवेज ॲड बाय, फॉर, सिन्स. नेहमी याच्यामध्ये बाय, फॉर आणि सिन्स वापरायचे. क्विक समरी बघूया आपण किंवा सारांश बघूया याचा. डिस्क्राइब्स ऑनगोईंग ॲक्शन्स अप टू अ फ्युचर टाइम. भविष्यातल्या कालावधीपर्यंत कृती चालू होती ते वर्णन करण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. हायलाइट्स हाऊ लॉंग द ॲक्शन कंटिन्यूज. काय दर्शवतं? तर किती काळ कृती चालू होती. टाइम रेफरन्स इज इसेन्शियल. इथे वेळेचा मुद्दा जो आहे तो आवश्यक आहे. बेस्ट फॉर ॲडव्हान्स ग्रामर, एक्झाम्स अँड फॉर्मल स्पीच. हे बेस्ट कशासाठी आहे? तर ॲडव्हान्स ग्रामरसाठी म्हणजे वरच्या दर्जाचं व्याकरण, परीक्षांसाठी आणि औपचारिक भाषणासाठी. मला आशा आहे की तुम्हाला हा टेन्स नक्की समजला असेल. तर समजला असेल तर क्विज नक्की सोडवा आणि तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की मला विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बाय.